तोंडावरती कुल दिसण्यासाठी काय करतील याचा जराही नेम नाहीये. म्हणजे 100-500 लोक बोलवायचे त्या लेकराचं नाव ठेवायला, त्यानंतर त्या लोकांनी नाव ठेवावं, असं त्या लेकराचं नाव ठेवावं. परवा दिवशी मी एका लेकराचं नाव बघितलं, बिर्याणी. मी तर अगोदर बिर्याणीच वाचलं. मी विचारणार होती कोणती बिर्याणी आहे, मटन बिर्याणी का चिकन बिर्याणी. असं कुठं नाव असतं का? आजकाल एक ट्रेंड झालाय, त्या आईबापाचं नाव मिक्स करायचं आणि त्या लेकराचं नाव ठेवायचं. मी आता एक नाव बघून आले, मृदुल आणि विपुलची मृवी. एक नाव बघितलं मी, पर्जन्य. पुढे जाऊन त्या लेकराच्या बायकोने त्याचं नाव कसं घ्यायचं? मला हे लग्न नव्हतं मान्य, शेवटी माझ्या गळ्यात पडलं हे पर्जन्य. हे पर्जन्य नावाचं लेकरू जर हवामान खात्यात भरती झालं नाही ना तर मला वाईट वाटेल. पर्जन्य कुठं नाव ठेवत असतात का लेकरांचं? आणि त्या पर्जन्य जर मुतलं तर काय म्हणणार आहे? ते पर्जन्य वर्षा झाली. कृषी कुठं नाव असतं का? क्रिविश कुठं नाव असतं का? किरीश का गाणं सुनेगा असं झालंय ते. एका पोराचं नाव बघितलं, धूम्रध्वजेश. बघा त्या पोराची बायको कसं नाव घेईल की माझी सासू फिरली देश विदेश, आणि शेवटी पोराचं नाव ठेवलं धूम्रध्वजेश. द्वेष कशासाठी? हा द्वेष जिभेला फेफरा येईल, फेफरा ते स्नेहत्विज, ते आता भाई वेगळंच आहे. ते सुद्धा 3 अक्षर एकमेकांना जोडलेले. कोणता असा मराठीचा महाराज होता तो माझ्या समोर आणा त्याला. आणि पहिली गोष्ट तर हे नावाचं पुस्तक कोणत्या बस स्टँड वरती भेटतंय मला सांगा, मी अख्ख्या त्या बुक स्टॉल लागला होते. एका पोरीचं नाव बघितलं मी, हस्ती ग जवा बघती ग हिरोनिमा आणि दिसती ग हस्ती. म्हणजे विचार करा, ही जर पोरगी पुढे जाऊन जाड झाली लोक काय म्हणतील? वा काय भारत हस्ती आलेली आहे, हस्ती आलेली आहे आपल्यामध्ये, असं ते एकंदरीत होणार आहे. एकतर भारत सरकारने ना थर्माकोलवरती बंदी आणून फार चांगलं केलेलं होतं. म्हणजे ते थर्माकोलचे बॉल जेव्हा असे खाली पडतात ना तेव्हा अशी हृदयाची धडकणीने अशी धडधड होती की आता काय बरं याच्यातून नाव बाहेर येणार आहे. म्हणजे काहीच्या काही असे नाव आहे, शिव्यांश, दिव्यांश, अव्यांश, लव्यांश, काहीच्या काय म्हणजे नुसते अंश आहेत. मी मागच्या काही वर्षात इतके अंश बघितले की मला आता जर कुणी म्हटलं ना तुम्ही इथून जाऊन 180 अंशात वळा तर मला लगेचच कुठल्या तरी लेकराचं नाव आठवतं. परवा दिवशी एक नाव बघितलं मी, देमीरा. तिमीराकडून तेजाकडे असं नाव असतं ते. देमीराकडून तेजाकडे कोण ठेवणार? देमीरा काय नाव आहे हे? काय दे तुला मीरा? कशाला दे तुला मीरा? मिरेत पाहिजे असतील तर किराणाच्या दुकानात मिळतात ना ते. ला कसा दे पप्पेल सारखं, ला कसा दे मीरा. काहीच्या काही म्हणजे काय, तुमच्या दोघांची नावं एकमेकांमध्ये घुसवून त्या लेकरांचं नाव, हे लेकरू बाबा आमचंच आहे, ट्रेडमार्क आमचंच आहे, हे सिद्ध करायची गरज नाहीये. कारण त्याच्या बर्थ सर्टिफिकेट वरती तुमचे नाव आहे. त्याचं नाव मिक्स अँड मॅच करून ठेवण्यामध्ये कसला शहाणपणा नाहीये. येडे दिसताय तुम्ही. मला भविष्यामध्ये अखिल भारतीय आत्याची कान उघडणी अशी एक संस्था स्थापन करायची आहे, ज्यामध्ये ह्या ज्या आत्या आहेत, ज्या आपल्या भाच्यांचे नाव हे ठेवायला लागलेत, मला कान उघडणी करायची आहे की बाई इथं बस, ऐक माझं जरा. म्हणजे खूप सारे नाव आहेत या जगामध्ये, जसे की अविनाश आहे, आकांक्षा आहे, अमृता आहे. माझ्या लेकराचं नाव त्याच्या आत्यानी किंवा तिच्या आत्यानी जर असं काही ठेवलं तर ती आत्या कानात जाऊन कुर्र असं करते ना, वरतून लोक तिला असं बुक्क्या मारतात. मी इतक्या जोरात मारन भाई, खूप जोरात, की काय नाव ठेवलंय तू, हे काय आहे, मी तिला चालू देणार नाही, इतक्या तिच्या पाठीचा भुगा करून टाकीन. शितारव्या नाव बघितलं मी, शितारव्या. परवा एका लेकराचं नाव बघितलं मी, नियोम. ओमनिकारचं उलट केलं यांनी, नियोम. काही यांनी मेहनत घेतलेली नाहीये. काय नाव ठेवायला तुमची तुम्हाला तरी माहितीये का काय आहे? चाललंय या जगात, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र.